शिलेवण गोरेगाव या दोन संघांमध्ये आता ही लढत होणार आहे. यस, 4 षटकांची लढत असणार आहे. सलामीची जोडी गेली आहे गोरेगाव संघाची मैदानामध्ये. इथून आपण पाहतोय गणेश आणि सोमनाथ गोलंदाज ट्रॅक वरती. बॉलर सूरज तयार आहे मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक घेऊन. कारण आता या षटकामध्ये 2च क्षेत्ररक्षक आपण पाहतोय. बाउंड्री लाईन वरती आहेत. एक थोडंसं काऊ फेजला वाईडिश आहे आणि त्या समेत आपण पाहतोय लॉंग ऑफला क्षेत्र. राऊंड विकेटने पहिला बॉल आदळलाय. खूपच उंची घेतली आणि नक्कीच इथून पंचानं सांगितलंय येस इट इज व्हाईट बॉल आणि 1 फॉर द ओव्हरचा देखील कॉल होणार आहे. आणि इथून आता आपण पाहतो सूरजला दुसरा बाउन्सर टाकता येणार नाही आणि नक्कीच 1 फॉर द ओव्हरचा कॉल झाला याची चर्चा आपण करत होतो. सातत्यानं एका बाउन्सरची मुभा प्रत्येक ओव्हर मध्ये बॉलरला असते आणि व्हाईट बॉलने सुरुवात केली आणि एक धावाने इथून धावफलक सुरू झालंय गोरेगाव संघाचं. पुढचा बॉल बॅकफुटला जाऊन स्क्वेअर कट करायचा होता, मात्र आपण पाहतो ड्रिल करून दाखवली कशा प्रकारे हा फटका खेळायचा होता, मात्र इथून पूर्णपणे हा फटका फसलाय. आलाय बॉल डॉट. याच दरम्यान आपण पाहतो सन्माननीय आदरणीय मलनजी वाघमारे साहेबांचं शुभ आगमन झालंय आणि त्यांना मी विनंती करेल आमच्या मुख्य व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचं. या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं सहर्ष हार्दिक स्वागत. पुढचा बॉल आता हा शॉर्ट पिच बॅटची कडा आहे आणि सरळ निघाला बिहाइंड विकेटला. चेंडू जमिनीला गुदगुल्या करत आला. धावा 4. येस, पहिला चौकार आपण पाहतोय. बॅट्समन गणेशच्या बॅट मधून आलाय आणि दाफलकर आता म्हणल्यात 2 बॉल नंतर धावा 5. पुढचा बॉल तिसरा असणार आहे. पुढे एकदा तोच फटका सातत्याने खेळला जातोय गणेशच्या माध्यमातून. बॅकफुटला जो फ्रंट फुटचा पाय तो बॅकफुटला नेता स्क्वेअर कट करतात, मात्र जमत नाहीये आणि इथून अजून एक बॉल आलाय डॉट. 4 षटकांची लढत असताना 45-50 धावांचं धाडस माणस करावं लागेल, कारण टॉस जिंकल्यानंतर एक धाडसी निर्णय घेतलाय गोरेगाव संघानं. त्यांनी केली बॅटिंग. पुढचा बॉल आता हा बॉल नो असणार आहे, कारण मी पहिलेच म्हटलं होतं प्रत्येक बॉलरला एक बाउन्सर टाकण्याची मुभा असते आणि 1 फॉर द ओव्हरचा कॉल याआधी आपण पाहतो पहिल्या बॉलवरती झाल्यानंतर हा दुसरा बॉल इथून आता घोषित केलाय. नो फ्रीटचा बॉल असणार आहे. या बॉलवरती आता पूर्णपणे मुभा असणार आहे, मेजवानी असणार आहे मोठी फटके खेळायची, कारण फ्रीटचा बॉल यावरती फलंदाज फक्त रनआउटच्या स्वरूपात बाद होऊ शकतो. नो बॉल आलाय. धाफलकर एकंदरीत आपण पाहतो आता धावा जमल्यात 6. फ्रीटचा बॉल आहे. उडाडोळे पहा नीट, कारण पुढचा बॉल आहे फ्री हिट. सूरज राऊंड विकेटने पायामध्ये टाकलाय मात्र कीपरने केली चुकी आणि म्हटलं जातं ना आम आदमी का हात पंजे के साथ, मात्र इथे बॉल बॅट आणि पॅड मधून गेला, त्यामुळे आपण पाहतोय कदाचित लेग बाईच्या या धावा 4 आहेत आणि बॅटकट येस माफी असावी बॅटकट हे 4 धावा मिळाल्यात आणि सरळ आपण पाहतो एकंदरीत दाफलकर धावा आता बनल्या गेले 4 चेंडू नंतर 10. चला स्पीडअप करायचंय. संघ आंबेशिव लगेच बॉल गेला तर हडल करू नका, एकत्र येऊ नका, जास्त वेळ नाही आयोजकांकडे, कारण सकाळी आपण पाहतो वेळ झाला तर जवळजवळ 5-6 वाजता सामने संपन्न होतात. दुसऱ्या दिवसाचं देखील अरेंजमेंट करायची असेल, कुठला संघ कमी झाला तर त्याची देखील तिथून पूर्तता करावी लागते आयोजकांना. खूपच चांगलं आयोजन आपण पाहतोय. एकविरा डोणेवाडी संघ आयोजित दोस्ती चषक खऱ्या अर्थानं शोहेब शेख येस. पुढचा बॉल स्ट्रायकेटला गणेश पायावरती आदळलाय. लाऊड अपील
मात्र कदाचित आता पाहावं लागेल पंचाचा निर्णय काय आहे. येस, बॅट लागली आहे, बॅट अँड पॅड असं म्हटलं जातं आणि बॉलर आलाय मध्ये असं पंच सांगतायत. येस, LBW साठी रिव्ह्यू नाहीये तुमच्याकडे, व्हाईट बॉल आणि बिमर साठी नक्कीच रिव्ह्यू आहे. पंच लेग बाय आहे. येस, लेग बायच्या सुरुवात एक धाव आले, धाफलकर 11. येस, शेवटच्या बॉलवरती चौकार आलाय. पहिल्या आपण पाहतो षटकाची समाप्ती झाली आहे. पहिलं षटक चा अंत झालाय आणि आपण पाहतो पहिल्या षटकानंतर 15 धावा जमवल्यात. इथून आपण पाहतोय अविनाश इलेव्हन गोरेगाव संघानं सोमनाथ आलेला चौकार ठोकलाय. शेवटच्या बॉलवरती प्रिव्हियस बॉलवरती आपण पाहतोय हा चौकार आलाय. 15 मिळाल्यात. चला बेडीज आपलं सॉरी गोरेगाव संघ जास्त वेळ घेऊ नका. आपण आधीच या स्पर्धेमध्ये उशिरा आल्या, जर स्ट्रिक ऍक्शन घेतली जाईल. तुम्ही जास्त वेळ खर्च करू नका आणि नक्कीच टाइमर ऑन आहे. 15 मिनिटाच्या आत देखील आपण पाहतो अंबेशिव संघाला टाकायची षटक 3 आणि नंतर शेवटच्या षटकामध्ये पॅनलाइज केलं जाईल. आपण चर्चा करत होतो आयोजकांची. नक्कीच या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं तर शोएब शेख असतील, ओमकार पारधी, त्यानंतर रोहित जिकुरे आणि सन्माननीय आदरणीय किरणजी शेलार साहेब यांच्या माध्यमातून नक्कीच स्पर्धा घडवली गेली आहे. गोलंदाज आपण पाहतोय सेकंड ओव्हर मध्ये अजय आला आणि तसा पहिला बॉल फेकून दिला स्क्वेअर लेग, बाउंड्री लाईनच्या बाहेर आलाय चौकार. पहिल्याच बॉलवरती आलाय चौकार. धाफलक आता जाऊन पोहोचलंय 19 ऑन स्कोर बोर्ड. 19 धावा. अजयचं केले भव्य स्वागत. पहिल्या बॉलवरती आलाय, त्याच्या विरोधात चौकार. गणेश थोडासा चाच पडत होता, मात्र 7 मध्ये ताणा 12 बनवलाय. नॉन स्ट्राईक एंडला आपण पाहतो सोमनाथला 1 मध्ये 4 ताणा बनवली आहे. ओव्हर द विकेटने पुढचा बॉल स्ट्राईक एंडला गणेश सरळ उडवला डाऊन द ग्राउंड. ओव्हर्स बॉलर डाऊन द बॉल. क्षेत्ररक्षक जश करतात आणि साधा सिंपल सोपा झेल पकडलाय. फलंदाज गणेश बाद. सो मच डीज. चला गोरेगाव संघ लगेच पुढचा फलंदाज जाऊ दे. येस, न्यू बॅट्समन मैदानामध्ये आपण पाहतो इनॅट नंबर 3 वरती. चला आता बोलवलं गेलंय उमेश. 19 ला पहिला हादरा लागला. आपण पाहतो पहिल्या बॉलवरती चौकार आल्यानंतर प्रतिउत्तर सोक उत्तर मैदानामध्ये दिले गेले. गोलंदाज अजयच्या माध्यमातून धक्का पहिला लागलाय. येस, न्यू बॅट्समन उमेश. पहिला बॉल खेळत असताना पाहावं लागेल घडलंय काय. पंचांकडे वाईटशी अपील आहे आणि येस इट इज वाईट बॉल. थोडासा लेट डिसिजन झालाय कारण बॉल सुटल्यानंतर पंच पाहत होते की धाव घेत आहे का आणि जेव्हा मात्र धाव गेली नाही पंचाने लगेच त्यांचा डिसिजन पोहोचवलाय. एक अतिरिक्त धाव आली आहे. धावफलक आता जाऊन पोहोचलाय आपण पाहतोय 20 वरती.
विकेट आल्यानंतर थोडीशी दिशा आता भरकटलाय आणि म्हटलं जाताना दिशा भरकटलं की दशा व्हायला वेळ लागत नाही. अजयचा पुढचा बॉल क्लीन बोल्ड. यस त्या उद्ध्वस्त लाकूड तोड बोलून झाले मैदानामध्ये. पाठच दार दाखवलंय आणि चोर चोरू घेऊन गेलाय फलंदाज बाद. ट्रॅक वरती गोलंदाज अजय आणि त्यानं दुसरी विकेट संपादित केली. क्लीन बोल्ड केलाय नवीन बॅट्समन गुरुनाथ मैदानामध्ये. लोअर फुल टॉस कव्हर्सला खेळून काढलाय आणि आपण पाहतोय डीपेस्टच्या खबरला क्षेत्ररक्षक डीप मधून आलाय. सेकंडचा कॉल झालाय आणि पाहता पाहता रणाच्या आणि चित्त्याच्या चपळाईने या दोन तर कम्प्लीट झालाय. तर आपण पाहतो थोडासा वाईडिश आला मात्र बॅकअप लगेच आले. 4 क्षेत्ररक्षक तिथे होत्या आणि या बॉल वरती आल्या त्या 2 धावा. दाखवलं का 20-22 मेन पंच आपण पाहतोय शैलेश सर आणि स्क्वेअर लेगला आमचे उबेद गाझी अत्यंत असे नामवंत पंच या स्पर्धेसाठी लाभलेत. अहोरात्र मेहनत ते देखील घेत आहे. कुठल्याही संघावरती अन्याय होणार नाही याची दक्षता घेत आहेत. बाउन्सर टाकलाय पंचांकडे लेग पंचांकडे आता कटाक्ष आहे आणि कदाचित 1 फॉर द ओव्हरचा कॉल यस पंचांचा आलेला नाही आणि इथून बॅटिंग टीमने घेतला रिव्ह्यू वाईट साठी. यस पंचांचा देखील तोच निर्णय आला. आता चेक केलं जाईल आमचे अनंत गावंडा सर जे तिसऱ्या पंचांच्या भूमिकेत आहेत. येस इट इज व्हाईट बॉल कारण आपण पाहतो अबव द शोल्डर खूपच उसळी घेणारा चेंडू होता आणि इथून मात्र आमचे तिसरे पंच अनंत गावंडा सरांनी सांगितलंय त्यांचा निर्णय आला व्हाईट बॉलचा. एक अतिरिक्त धाव अजून मिळेल. धावफलकार 23 आहेत. 8 धावा 4 बॉल मध्ये खर्च केले. आपण पाहतो अजयने 2 विकेट आहेत पहिल्या बॉलवरती चौकारीत असताना. तर दिशा थोडीशी त्याची भरकटते मात्र हरकत नाही. 8च खर्च केल्यात. हा देखील फटका फसलाय मात्र किपर बीट आणि आता आपण पाहतोय चेंडू बरोबर मैदानामध्ये खेळत राहिला कारण मिसफील्ड झाले फंबल झालंय आणि या बॉल वरती आपण पाहतोय वाईड आहे. वाईड +1 एकंदरीत मिळतील 2 धावा. चांगले असे पंच आपण पाहतो शैलेश सर इथून नक्कीच कारण त्यांनी देखील पाहणी केली की नक्की डायरेक्ट हिट होतोय का. जर झाला असतं तर नक्कीच थोडस समीकरण वेगळं पाहायला मिळालं असतं मात्र हरकत नाहीये. एक वाईट बॉल आलाय. वाईट +1 अशा 2 धावा आल्यात आणि एकंदरीत धावफलक आता पोहोचेल 25 वरती. पुढचा बॉल स्वीप करण्याचा प्रयत्न फॉलिंग स्वीप मारलाय चाललाय डीप मिड विकेट क्षेत्रामध्ये मात्र इथून कदाचित हिट विकेट आहे. येस हिट विकेट झाल्यात बॅट्समन आणि हिथून ही विकेट जात्या. जास्त मेहनत करावी लागली नाही गोलंदाजाला. येस डिसे चला ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहूया विकेट कशी गेली. यस फटका खेचला आणि त्यानंतर आपण पाहतोय कदाचित यस बॅट लागली स्टंपला आणि बेल्स ऑफ झाल्यात आणि इथून फलंदाज बाद होतो हिट विकेटच्या माध्यमातून. 25 वरती तिसरा आदरा लागलाय. ही तिसरी विकेट भेटली नशिबाची मी म्हणेल कारण फटका तर खेळला होता शेवटच्या क्षणी बॅट लागली.
येस 5 बॉल झाले, शेवटचा बॉल आहे, धावफलकार 25 आहेत. नवीन बॅट्समन मैदानामध्ये यशवंत. येस कवसला खेळायचं होतं मात्र जमलं नाहीये. बॅकफूट जो आला होता तो बॅकफूट वरतीच राहिलाय आणि आपण पाहतो इथून आलाय डॉट बॉल. 2 षटकांचा खेळ होत असताना आपण पाहतो इथून 12.50च्या सरासरीला धावफलकार धावा आहेत अविडा शिलवड गोरेगाव संघाच्या. 3 गडी बाद 25. सर या पुढील होणारा सामना आपण पाहतोय इथून गावदे 11 अकुलवाडी आणि त्यांच्या विरोधात आई गावदेवी करवले बी या 2 संघांमध्ये पुढचा सामना असणार आहे. मात्र तिसऱ्या षटकाला सुरुवात झाली असताना पहिल्या बॉल वरती केलाय स्क्वेअर कट आणि चेंडू चाललाय थर्ड मॅन रिझन मधून आलाय धावा. आपण पाहतो 4 चौक. पुढचा बॉल टाकलाय मैदानामध्ये. घडलं काय? डायरेक्ट हिट झाला. एक तर कम्प्लीट, दुसरा धाव देखील कम्प्लीट. पुढचा बॉल आपण पाहतो ऑन साइडला टर्न केला. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये आणि ऑन रायचा फटका होता. फंबल झालाय, मिस फील्ड आणि आता पाहावं लागेल. धावा तर इथून 4 मिळणार यात मात्र शंका नाही. मात्र रन किती कंप्लीट झाले पंचांचा इशारा आला चौकार. एकंदरीत या बॉल वरती धावा पंच 6. येस षटकार आलाय. खऱ्या अर्थानं 2 कंप्लीट होते आणि ओथरोच्या आल्या धावा 4 आला षटकार. गोलंदाज वैभव. पुढचा बॉल पायावरती आदळलाय आणि आता पाहावं लागेल. येस 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 पंच लेग बाय का बॅट कट. येस बॅट कट. या एक सिंगल धाव येत असताना धावफलकार आपण पाहतो 38. इनफिल्डला उडवला होता, झेल सुटलाय कारण कदाचित बॉल त्या फिल्डरच्या आधी पडलाय. 1 बाउन्स त्याच्यापर्यंत चेंडू पोहोचलाय. या बॉलवरती देखील एक धाव आली आहे. धावफलकर आता 39 झालाय. शेवटचा बॉल वैभवचं षटक महागडं ठरलंय. धावफलकर 14 धावा त्यानं वैयक्तिक खर्च केला. शेवटचा बॉल 39 आहेत. किती धावा बनतील शेवटच्या बॉलवरती? मिस हिट डाऊन द बॉल. स्वतः कीपर आहेत आणि चुकी होणार नाही आणि परतावा लागेल गुरुनाथला. आणखीन एक फलंदाज बांध. 3 षटकांचा खेळ संपन्न झालाय. 39ला 4 अशी परिस्थिती मैदानामध्ये.
बॅटनं खेळून काढलाय स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक डीप मधून थोडस चेस आहे त्यासाठी सेकंडचा कॉल झालाय आणि झाली गलतीचं मिस्टेक सरळ चाललाय चेंडू बाउंड्री लाईन पार चौकार. आपण पाहतोय इथून पहिला बॉल वाईट आल्यानंतर नंतर चौकार आलाय तिसरा बॉल देखील वाईट. एकंदरीत एका बॉल वरती 6 धावा आल्या असताना गोरेगाव संघाची धावसंख्या पोहोचली 45 वरती. पुढचा बॉल पुन्हा एकदा फॉलिंग स्वीप खेळण्याचा प्रयत्न बॅटशी अडली गडा चाललाय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला दन 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 करत चेंडू 4 धावा. पुढचा बॉल डाऊन द लेग आणि पंचाचा निर्णय आला वाईट बॉल आहे. दाखल करत आहोत 50 अप झाली गोरेगाव संघाची 50 धावा लगावल्या गेल्यात. गुरुनाथ आपण पाहतो 7 मध्ये 23 वरती खेळतोय एक चांगला फलंदाज. यस हाईट फॅक्टर यस वेस्ट हाईटच्या अबाव द वेस्ट हा बॉल नो +1 2 धावा मिळतील आणि आता पुढचा बॉल फ्री हिट असणार आहे 2 धावा मिळत असताना द फलक पोहोचेल 52 वरती. फीटचा बॉल आपण पाहूया काय होतं या बॉल वरती स्ट्राईक एंडला. श्याम आपण पाहतोय बॅटशी अटली गळा पुढे शेकदा चालला बॅकवर्ड स्क्वेअर लेग झोन मध्ये हा चेंडू अडवला गेला. शेवटच्या षटकात आपण पाहतोय क्रिकेटच्या खेळामध्ये बदल आले ते फुटबॉलचं आणि या बॉल वरती धावा झाल्यात कंप्लीट त्या 3 धावफलक आता पोहोचेल 55 वरती. डाऊन द लेग पंचांचा निर्णय वाईट बॉल. खराब गोलंदाजी होते या ओव्हर मध्ये आपण पाहतोय जवळ इथोड 3 बॉल हाताळले तरी 17 धावा खर्च केल्या गोलंदाज ओमकार आणि धावफलकावरती 56 धावा अब तक 56 ही धावसंख्या. येस आपण पाहतोय पुढचा बॉल हा देखील कदाचित डाऊन द लेग असावा. एक धाव तर कंप्लीट झाले मात्र पंचांचा निर्णय काय. यस वाईट बॉल आहे वाईट +1 एकंदरीत मिळतील धावा 2 धावफलक आता पोहोचले 58 वरती. खराब गोलंदाजी होती. पुढचा बॉल ओमकारचा ऑन साइडला उडवलाय चाललाय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर आलाय षटकार. का सजवलाय आपण पाहतोय
इसाम आहे आणि या बॉलवरती षटकार येत असताना 64 बनल्यात. 68 या टुर्नामेंटचा हायएस्ट स्कोर आहे. तो कदाचित आता गोरेगाव संघ पार करू शकतो कारण 2 बॉल शिल्लक आहेत. विचार केला तर 2 मध्ये 9 बनवल्यात बॅट्समन इसामने. पुढचा बॉल पाहावं लागेल. डाऊन द लेग आहे कारण पडल्यानंतर बाहेर निघाला आणि पंच सांगतात येस इट इज व्हाईट बॉल. एक अवंतर धाव अजून एक आली आहे. धावफलक आता पोहोचले 65 वरती आणि आता पाहतोय जवळजवळ खूप खराब गोलंदाजी केली आहे. जवळजवळ आपण पाहतो 25 धावा खर्च केलेत गोलंदाजानं या षटकामध्ये. 4 बॉल झालेत आणि 2 बॉलचा खेळ शिल्लक असताना धावपटावरती धाव पुस्तकावरती धावा 65 आहेत. लोअर फुल टॉस कदाचित अडकलाय पायावरती आणि एक सिंगल धाव आले लेग बाईच्या स्वरूपात. पंचाचा देखील तोच सिग्नल आले. शेवटचा एक बॉल धाव फलकावर आता बनल्यात 66. चला केशव पारधी साहेबांकडून एका षटकारासाठी 1000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. मात्र डॉट बॉल येईल आणि पहिल्या सत्राचा खेळ झाला समाप्त. धावफलकावर धावा आहेत 66 आणि 67 धाव्यांचं लक्ष असणारे आपण पाहतोय. एकंदरीत टीम आपण पाहतोय गावदेवी आंबेशिव. चला आपण पाहतोय 66 बनले 67 लक्ष्य आहे आणि जसं मात्र खेळाच्या दुसऱ्या सत्राला सुरुवात होईल या ऐकूया याच विभागातील एक सुमधुर आवाज आणि एक टॅलेंटेड अत्यंत असे समालोचक यश पवार यांचा आवाज. थँक्यू सो मच. अगदी धन्यवाद प्रबुद्ध कांबळे ज्यांचा आवाज आपण आजच्या रात्रीमध्ये ऐकताय. अगदी आमच्या सोबत 2 रजनीमध्ये जोडले गेल्यात 7 गुणलेखक त्याचबरोबर एक चांगले समालोचक देखील तुम्हाला पाहायला मिळतात वांगणी विभागातील. त्यांचा देखील या स्पर्धेच्या वतीने आभार व्यक्त करावा लागेल. चला नेक्स्ट मॅच. चला बॅटर मैदानामध्ये दाखल व्हायचं लगेचच क्षेत्ररक्षण सजवलं गेलं गोरेगाव संघाच्या मार्फत. त्यामुळे आता नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूला गावदेवी 11 अकुलवाडी त्यांच्या विरोधात करवले बी. चला दोन्ही संघाचे कर्णधार आपण लगेचच व्यासपीठावरती यायचे नाणेफेकीचा कौल केला जाईल आणि गावदेवी
11 कुलवाडी आणि त्याच्या विरोधात आहे गावदेवी 11 करवले बी. या दोन्ही संघांमध्ये भव्य दिव्य लढत आपल्याला पाहायला मिळेल. फ्रेश रेग्युलर पोल मधला दुसरा सामना तुम्हाला पाहायला मिळेल. खरं तर पहिला सामना होता, परंतु काही कारणास्तव तो सामना तुम्हाला दुसरा खेळताना पाहायला मिळेल. परंतु रेग्युलर पोल मधील सध्या पहिला सामना तुम्हाला पाहायला मिळतो. एका बाजूला अगदी जवळचा संघ तो म्हणजे गोरेगाव संघ आणि त्याच्या विरोधामध्ये संघ तुम्हाला पाहायला मिळतो आंबे शिव. दोन्ही संघांमध्ये भरपूर चांगले फाईट पाहायला मिळाले. पहिल्या सत्रामध्ये हावी ठरलाय गोरेगाव संघ भरपूर चांगले बॅटिंग करत असताना सध्या धावा त्यांच्या बॅट मधून आल्या गेल्या. ते तब्बल अगदी पाहायला गेलं तर 66 धावा 67 धावांचं एक भलं मोठं टार्गेट लावलं. चला करवले बी आणि त्याच्या विरोधात अकोलवाडी दोन्ही संघाच्या करण्यात आलेल्या विनंती आपण लगेचच व्यासपीठावरती यायचा. कारण या स्पर्धेचा नियम आहे इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल, त्यामुळे लगेचच आपण या दुसऱ्या सत्राला होते सुरुवात देऊया. दोन्ही संघांना शुभेच्छा. विश यू ऑल द बेस्ट. शो द गुड गेम अँड क्वालिटी क्रिकेट. पहिला बॉल गोलंदाज उमेश. पहिलाच बॉल खोलात फेकलाय. आशाभूत नजरेने अगदी फलंदाज पाहतोय पंचांकडे, परंतु पंच आपल्या निर्णयावरती तटस्थ होते. लगेचच DRS ची मागणी केली गेली. फलंदाज करत असताना सूरजच्या माध्यमातून सलामीची जोडी तुम्हाला पाहायला मिळते. अजय आणि सूरजला आपण पाहतोय. इट इज फेअर डिलिव्हरी. अगदी आपण पाहिलं तर क्लोज डिसिजन होता, परंतु पंच देखील तितकेच आपल्याला पाहायला मिळतात. नामवंत पंच अनंत गावंडा. हा बॉल रिव्हर्स विकेट खेळायचा प्रयत्न होता. फर्स्टला गेला डॉट बॉल. आणखीन एक जवळपास लक्षाचा विचार केला तर 67 धावांचं एक भलं मोठं टार्गेट आहे, त्यामुळे सुरुवातीपासून मोठे फटके येणं फार महत्वाचं. डॉट बॉल ना कुठेतरी पर्सेंटेज इथून वाढले जाईल, त्यामुळे सामना दूर केला जाईल आंबे शिवसंघाच्या माध्यमातून. आणखीन एक डॉट बॉल पाहायला मिळेल का, परंतु यष्टरक्षक बीट झाले तिथून अगदी आपण पाहतोय शॉर्ट थर्डमॅनला खेळाडू उपस्थित होत्या. एक सिंगल बाईकच्या स्वरूपात एकवडली जाईल. पंचांनी सांगितलं ही धाव चोरली गेली करत डॉट बॉल आला असता आणखीन एक बॅक टू बॅक तिसरा, परंतु इथून अगदी आपल्याला पाहायला मिळतो एक धाव एकवडली जाईल बाईकच्या स्वरूपात. धावांचा श्री गणेश केला जाईल धावफलकावरती. 3 बॉलच्या समाप्तीनंतर 1 धावा. यावेळेस हा चेंडू अगदी पाहायला गेलं तर भरपूर चांगला पाहायला मिळाला. आणखीन एक डॉट बॉल. 4 बॉलचा किल संपलाय. धावा धावफलकावरती फक्त आणि फक्त 1. अगदी याच प्रकारे कालच्या सामन्यात देखील कालच्या रजनीमध्ये देखील भरपूर चांगला रंगताना दिसला होता. अगदी आपल्याला सोनाली 11 चिंचवली बस संघ त्यांच्या समोर टार्गेट अगदी 65 ते 66 धावांचं होतं 4 षटकामध्ये, आणि त्या धावांचा पाठलाग करत असताना अगदी चिंचवली बी संघाची रन मशीन ज्याला ओळखलं जातं, अगदी जर विचार केला तर सुरेश त्याच्या बॅट मधून तब्बल 9 बॉल वरती 40 धावा आल्या होत्या आणि त्याने तो सामना जिंकला होता. त्यामुळे मैदानावरती रन चेसिंग देखील तुम्हाला पाहायला मिळेल, परंतु ते धावा बनवता आल्या पाहिजे, कारण या क्रीडांगणाचं मैदानाचं वैशिष्ट्य चौफेर बाजूने धावा बनल्या जातात, परंतु त्या बनवता आल्या पाहिजेत. आणि इथे घडतंय काय, रनआउटची विकेट मैदानाच्या बाहेर तुतू माम्या करत असताना दोन्ही गाड्या एकाच ट्रॅक वरती कॉलिंग चुकलंय आणि विकेटचं पतन फलंदाज बाद. ब संघाचा कर्णधार आपण कुठे असाल तर लगेचच यायचे व्यासपीठावरती नाणेफेकीचा कौल केला जाईल. अकुलवाडी संघाचा कर्णधार उपस्थित आहेत. पहिला षटक समाप्त झालाय, त्यामुळे आता धावा धावफलकावरती पाहायला मिळतील त्या 5. न्यू बॅटर शंकर. चला करवले बस संघ आपल्याला विनंती असेल आपण लगेचच नाणेफेकीसाठी यायचं आहे, अन्यथा पॅनल्टीला सामोरं जावं लागेल, कारण बराच उशीर तुम्ही केला. तुमचा पहिला सामना होता. आयोजन कमिटीने अगदी दीर्घ घेत असताना नक्कीच तो सामना पेंडिंग ठेवला. दुसरा सामना आता या स्पर्धेमध्ये तो खेळवला जाईल.
टॉस साठी यायचे. अकुलवाडी संघाचा कर्णधार उपस्थित आहे, त्यामुळे करवली ब संघ आपण लगेचच नाणेफेकीसाठी यायचा. या षटकाच्या समाप्तीनंतर आपण जर आला नाही तर तुम्हाला पॅनल्टीला सामोरं जावं लागू शकतं, त्यामुळे लगेचच या. वॉट अ बॉल, काय गोलंदाजी केली. अगदी आपल्याला पाहायला मिळाला हा चेंडू सरळ यष्टीरक्षकाकडे फेकलाय. खराब बॉल, सुरुवात अगदी खराब पाहायला मिळते. गोलंदाज भावेश पहिल्याच बॉल वरती कदाचित हात चेंडू फेकत असताना हातातून चेंडू रिलीज जाता अगदी तो निसटलाय, त्यामुळे हा चेंडू तुम्हाला न पाहायला मिळतोय. एक षटक समाप्त झाले. 6 धावा धावफलकावरती आहेत. अजूनही जर विचार केला तर 61 धावसंख्येची गरज आहे 18 बॉल वरती. सध्या लॉंगॉनच्या अगदी बाउंड्री लाईन वरती तुम्हाला पाहायला मिळतील गणेश अर्थात बाळा. गोरेगाव संघाच्या मार्फत भरपूर चांगली बॅटिंग सातत्याने त्यांच्या माध्यमातून करण्यात येते, परंतु या सामन्यामध्ये देखील गणेशचा विचार केला तर अगदी चांगल्या धावा त्याच्या बॅटमधून देखील आल्यात. 12 धावा त्याच्या वैयक्तिक बॅटमधून पहिल्या सत्रात पाहायला मिळाल्यात. ऑन साईडला फटका फसतो आहे, परंतु इथे आपल्याला पाहायला मिळते फ्री हिटची संधी होती. एक धाव तर कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न चालवलाय जरूर, परंतु कदाचित फलंदाज सूरज विसरले होते की काय असं चित्र मैदानामध्ये पाहायला मिळालं, कारण त्यांना देखील ठाऊक नव्हतं की हा चेंडू फ्री हिट्स आहे, त्यामुळे लेझी क्रिकेट त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. परंतु 2 धावा शेवटच्या क्षणाला अगदी चोरल्या गेल्यात. 2 धावफलक पुढे सरसावेल. धावफलक जाऊन पोहोचत आहे 8 या आकड्यावरती. फुल ऑर्लिनचा बॉल अगदी व्यवस्थित बॅट वरती येत नाहीये, दावा बनत नाहीये. कदाचित एकतर्फी सामना तुम्हाला पाहायला मिळतोय. अगदी प्रेक्षकांना हवा असतात रोमांचक पद्धतीचे सामने, परंतु हा सामना सध्या त्या दिशेला पाहायला मिळत नाहीये. अगदी आपल्याला पाहायला मिळतोय इथून 9 धावा धावफलकावरती. 8 बॉलचा खेळ संपला दुसऱ्या सत्रामधून. खोलात फेकला वेगवान गतीचा चेंडू आहे 22. त्यावरती कोणत्याही प्रकारचं प्रत्युत्तर पाहायला मिळत नाही. सध्या विजयाच्या दिशेनं हळूहळू वाटचाल करतोय गोरेगाव संघ. कुठेतरी धावा बनवाव्या लागतील. बॅटीचा स्पेस लवकरात लवकर ओपन करावा लागेल. ज्या धावा बनल्या नाहीयेत आता 9 बॉल वरती त्या धावा बनवाव्या लागतील. सातत्याने लॉंगॉनच्या दिशेने आपण पाहतोय जे संघाची धुरंधर सांभाळत असतो गणेश. अगदी लॉंगॉनवरून क्षेत्ररक्षण सजवण्याचं काम त्याच्या माध्यमातून केलं जातोय. खोलात फेकलाय आणखीन एक बॉल. डॉट पाहायला मिळेल का पंचांकडे. अगदी सॉफ्ट अपील तुम्हाला पाहायला मिळाली होती, परंतु पंचांनी ते अपील फेटाळून लावले. पंच आपल्या निर्णयावरती तटस्थ. अगदी मुख्य पंचांच्या भूमिकेत तुम्हाला पाहायला मिळतात शैलेश सर. त्यानंतर लेग पंचांच्या भूमिकेत तुम्हाला पाहायला मिळतील उवेद गाजी. अगदी आजची रजनी तुम्हाला पाहायला मिळते तिसरी आणि या तिसऱ्या रजनीमध्ये देखील भरपूर चांगल्या पद्धतीने त्यांची कामगिरी पाहायला मिळते. नुकतेच तिसऱ्या पंचांच्या भूमिकेत तुम्हाला पाहायला मिळतील अनंत गवंडा मॅन फ्रॉम चिंचवली. त्यांच्या माध्यमातून देखील भरपूर चांगला डिसिजन मागच्या 2 रजनीमध्ये तुम्हाला पाहायला मिळत्या. त्याचबरोबर सन्मान्य सागरजी वाघ साहेबांचं नुकतंच आगमन झालं. त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीने करूया सहर्ष मनपूर्वक स्वागत. अगदी त्यांच्या माध्यमातून देखील भरपूर चांगल्या टुर्नामेंटचं आयोजन करण्यात येतं. त्यांचं देखील पुन्हा एकदा सहर्ष मनपूर्वक स्वागत. फटका फसलाय. मिड ऑफचा खेळाडू पुढे सरसावत असताना सोप्या हातानं अगदी झेल कॅरी करतोय. आणखीन एक फलंदाज होईल बाद. चला सागर वाघ आपण या व्यासपीठावरती तुमचं सहर्ष मनपूर्वक स्वागत आहे. अगदी नक्कीच मोठ्या टुर्नामेंटचे आयोजक तुम्हाला लाईव्ह स्क्रीनवरती देखील पाहायला मिळतात. सन्माननीय सागरजी वाघ त्यांचं पुन्हा एकदा करूयात या स्पर्धेच्या वतीने सहर्ष मनपूर्वक स्वागत. सध्या आपण पाहतोय लाईव्ह स्क्रीनवरती शोएबजी शेख या स्पर्धेचे शिल्पकार. त्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा बनवण्यात आली. त्यांच्या साथीनं सागरजी वाघ तुम्हाला पाहायला मिळते लाईव्ह स्क्रीनवरती.
पुन्हा एकदा जाऊयात मैदानाच्या दिशेनं जिथे धावा बांधला गेला धावफलकावरती फक्त आणि फक्त 9. ऑन साइडला अलॉंग दी कार्टमॅन चेंडू ट्रॅव्हल झाला एक धाव तर कंप्लीट केले जाईल सध्या पंचाने सांगितलं हा बॉल न असेल. फ्री हिटची नामी संधी आता वैभवला परंतु इथून धावा बनत नाहीये कदाचित पूर्णपणे वर्चस्व गाजवतो तो गोरेगाव संघ. हा चेंडू यावेळेस खाली राहिलाय अगदी बॅट अँड बॉलचा संपर्क नाहीये त्यामुळे धावा फलकावरती फक्त आणि फक्त 11. हा चेंडू खोलात फेकला ऑन साइडला फटका चांगला आहे परंतु डीप मधून प्रोटेक्शन आहे दूरवरून चेंडू पर्यंत क्षेत्ररक्षक पोहोचले. एक धाव कंप्लीट दुसरीचा प्रयत्न धाव कंप्लीट 2 धाव्यानं फारसा फरक पडणार नाहीये गोरेगाव संघाला कारण त्यांना ठाऊक आहे लक्ष मोठं आहे त्यामुळे लक्षाचा पाठलाग करत असताना अगदी वेगानं बॅट्समॅनचा फेस ओपन करावा लागेल. धावा षटकार आणि चौकारांची भाषा बोलावी लागेल. करवली बस संघाचा गडदर आपण आला असाल तर लगेचच या नाणेफेकीसाठी. हा बॉल यावेळेस देखील सिंगल एकवटण्यात आल्या खरं तर सामना सोडलाय की काय असं चित्र मैदानावरती गावदेवी अंबेशी या संघाच्या मार्फत कारण एकतर्फी पकड पूर्णपणे गोरेगाव संघाची मजबूत आहे अगदी जवळील संघ वांगणी परिसरातून बिलॉंग करत असताना तुम्हाला पाहायला मिळेल त्यामुळे त्यांना देखील या क्रीडांगणाचा अनुभव पूर्णपणे पाहायला मिळतो. त्या अनुभवाचा पूर्ण वापर त्यांच्या माध्यमातून केला जातो आणि तशाच प्रकारचा पहिल्या सत्रामध्ये देखील राहिला होता. पुन्हा एकदा दुसऱ्या सत्रामध्ये देखील त्याच प्रकारचा खेळ राहिला. आतापर्यंत भरपूर चांगली गोलंदाजी पूर्णपणे तिन्ही गोलंदाजांच्या माध्यमातून केला जातो. जरी तुम्हाला 2 चेंडूमध्ये अगदी 2 षटकामध्ये 9 चेंडू पाहायला मिळाला परंतु तदनंतरचं केलेला पूर्णपणे कमबॅक हे भरपूर चांगलं पाहायला मिळतं. हा चेंडू ऑन साइडला खेचायचा प्रयत्न होता परंतु पुन्हा एकदा डॉट बॉल पाहायला मिळेल. आता शेवटचा या षटकातला एका बॉलचा खेळ शिल्लक आहे. हा बॉल यावेळेस अगदी आपल्याला पाहायला मिळतोय एक टप्पा घेत बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर बऱ्याच उशिरानंतर धावा बनल्यात त्या 4. धावफलकावरती अजूनही 6 बॉल तब्बल 48 धावसंख्येची गरज आहे. गणेश आलेत नवीन बॉलर अर्थात बाला तुम्हाला पाहायला मिळतोय 6 बॉल 48 ची गरज आहे. पहिलाच बॉल फुलर लेनचा झेलची संधी झेल होईल का अगदी झेल निसरतोय सोपा झेल होता जागेवरती फक्त आणि फक्त कॅच पकडायची होती परंतु झेल सुटला गेला. इथून एक सिंगल एकवडले 5 बॉल तब्बल 47 धावसंख्येची गरज. हा बॉल पुन्हा एकदा झेलची संधी बॅक टू बॅक दुसरा झेल आता कॅरी केला जाईल का यावेळेस चुका नसतील. या अगोदरचा सोपा झेल होता परंतु हा कठीण झेल याला सोपा बनत असताना टिपला जातोय. झेल संपुष्टात आलाय फलंदाजाचा खेळ फलंदाज बाद.
तशी गरज अगदी स्लोवर गतीने फेकला, परंतु दिशा भरकटतोय गोलंदाज पाला. वाईट बॉल, एक अतिरिक्त धावा खर्च केल्या जातील. आता मात्र औपचारिकता शिल्लक आहे, कारण 4 बॉल तब्बल 46 ची गरज आहे. करवली बस संघ आपण आला असाल तर लगेचच रिपोर्टिंग करून आपला कर्णधार पाठवायचा आहे, अन्यथा तुम्हाला पॅनल्टीला सामोरं जावंच लागणार आहे. त्यामुळे आता जास्तीची पॅनल्टी लावून घेऊ नका, विनंती असेल. करवले बस संघ 3 बॉल 46 ची गरज आहे. चला करवले बस संघ, आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर लगेचच आपण या नाणेफेकीसाठी हा बॉल देखील डॉट पाहायला मिळतो. अगदी VIP कक्षामध्ये प्रेक्षक पाहायला मिळतात या मॅचचा आस्वाद घेत असताना. त्यामध्ये आमचे मित्र देखील रमेश आपल्याला पाहायला मिळतील. भरपूर चांगला या मॅचचा आस्वाद घेताना तुम्हाला पाहायला मिळतात. हा देखील डॉट बॉल, 2 बॉल 46 ची गरज. आता शेवटचा 1 बॉल 45 धावसंख्येची गरज आहे. बाईकच्या स्वरूपात ही धाव एकवटली जाते. एकतर्फी मुकाबला पाहायला मिळतात. तब्बल आतापर्यंत 1 बॉल 45 ची गरज आहे. 22 धावा धावफलकावरती स्विचचा प्रयत्न केलाय. 4 धावा जरूर मिळतील, परंतु हा सामना जिंकतोय तर गोरेगाव संघ तब्बल 41 धावांना एक भला मोठा विजय त्याने प्रस्थापित केलाय. हार्दिक हार्दिक अभिनंदन गोरेगाव संघ. परंतु हाडला गावदेवी क्रिकेट संघ आंबेशिव पुढील टुर्नामेंटसाठी तुम्हाला भरपूर साऱ्या शुभेच्छा. आणि जाऊयात लगेचच या मॅचचा मॅन ऑफ द मॅच, ज्याने भरपूर चांगले बॅटिंग करत असताना बॉल फेस केले 9 आणि धावा बनवला तब्बल 24. तो गुरुनाथ ठरतोय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच.